अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला कमला एकादशी आहे. आज आपल्या माहेरचं आणि सासऱ्यांचं पित्रांचं जे दोष जाण्यासाठी संक्षिप्त भागवत कसं वाचावं, त्याच्यासोबत ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं सेवा कशी करावी, बाळकृष्णावर अभिषेक कसा करावा आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आजपासून कसं करावं. आज कमला एकादशी आहे. अधिक मासामध्ये ही जी एकादशी आहे ही 3 वर्षानंतर येणार आहे आता. म्हणून आज सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या घरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. दिवसभरात कधी रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही आपल्या घरच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुक्त, पुरुष सुक्त काही नाही आलं तो ओम कृष्णाय नमः, ओम वासुदेवाय नमः, भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सुक्त, पुरुष सुक्त आज वाचावं. हे झाल्यानंतर आपण आज एकादशी आहे तर आज काय करायचं, ज्यांना सासरचं आणि माहेरचं पित्रांचे दोष असेल त्या कमी करण्यासाठी तुम्ही संक्षिप्त भागवत वाचायला पाहिजे. आज अधिक मासामध्ये संक्षिप्त भागवत. त्याच्यासोबत आपण भगवान श्रीकृष्णांचे 108 नावं असेल हे वाचायला पाहिजे. विष्णू सहस्रनाम आहे ते पण आपण वाचायला पाहिजे. त्याच्यासोबत ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, ज्यांना बाळ राहतं पण ते अबॉर्शन होत असेल, गर्भपात होत असेल, बाळामध्ये काही प्रॉब्लेम असेल, वारंवार गर्भपात होत असेल तर त्यांनी प्रत्येक एकादशीचा उपवास करायला पाहिजे. ह्या एकादशीपासून उपवास चालू करून द्या. कमीत कमी 12 एकादशीचा उपवास करायचा आणि बाळकृष्णावर संध्याकाळच्या वेळेस अभिषेक करायचा. बाळामध्ये जे होणारे जे प्रॉब्लेम आहेत त्यातले थोडे प्रॉब्लेम कमी होतील. आपल्या डॉक्टरचा पण सल्ला घ्यावा, डॉक्टरची ट्रीटमेंट पण करायची आणि त्याच्यासोबत देवाची पण सेवा करायची. आज जास्तीत जास्त आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान अधिक मासामध्ये ज्यांना आता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला नाही जमलं त्यांनी आज गुरुवार, आज रात्री, आज उद्या आणि परवा म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही करू शकता. कोण कोण करू शकता अनुष्ठान? कोणी करू शकतं. कोणी करू शकतं. अनुष्ठान करायचे नियम काय? खूप मोठे नियम आहे का? नाही, साधे आणि सोपे नियम आहे. एकादशीला अनुष्ठान करायला खूप महत्व आहे. आपण आज रात्री 9:30 वाजता सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घेणार आहे, 1 दिवसीय, आज रात्री 9:30 वाजता. आता ज्यांना अधिक मासानिमित्त रात्री 12 वाजता करायचंय त्यांनी कसं करायचं? साधा आणि सोपं, काही लागणार नाही तुम्हाला. हे साहित्य नाही ते साहित्य नाही. सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा, छोटा मोठा. 11:30 वाजता अंघोळ करून बसायचं. सामूहिक पण तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. सांगायचा मुद्दा, आता घरामध्ये 5 जण असेल, 10, 15, 20 किती जण असेल, 2 जण असेल, नवरा बायको असेल, रात्री असं पण कोणी 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत झोपत नाही, मोबाईल पाहत बसता काही जण. मग तुमच्यासाठी अशा गोष्टी आहे की सामूहिकमध्ये समजा घरामध्ये 3-4 जण एकत्र करून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही आजपासून करू शकता. अधिक मासानिमित्त पूजा मांडणी कशी करायची? एकच पूजा मांडणी करायची. बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा आणि सामूहिक बसताना जवळजवळ बसायचं. 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, छानपैकी आंघोळ करायची, भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म. भस्म लावल्यानंतर आपलं आसन पाहिजे. ते केल्यानंतर 11:30ला बसल्यानंतर आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा. आपण देहधारी गुरु केला नसेल तर जुलै महिन्यामध्ये देहधारी गुरु करावा, गुरुमंत्र घ्यावा, आपले कान फुकावे आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर तो जो गुरूंचा मंत्र असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा आणि बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान वाचायला सुरुवात करावी. बरोबर 12 वाजता तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा. सामूहिकमध्ये तुम्ही घरामध्ये 2 जण असाल, 3 जण, 5 जण किती असाल, प्रत्येकाने हातामध्ये प्रिंट घ्या, झेरॉक्स असेल ते झेरॉक्स घ्या
किंवा मोबाईलमध्ये घेऊन वाचा, किंवा मग झेरॉक्स कागद घेऊन वाचा, मोबाईल नको. मोबाईलमध्ये मग मन विचलित होतं आपलं, मग हे बघा ते बघा. त्यापेक्षा त्याची झेरॉक्स काढून घ्या. पुस्तक घेत असेल तर पुस्तक घ्या प्रत्येकाने, काही हरकत नाही. झेरॉक्स जमली झेरॉक्स घ्या. आपल्याला व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आहे. त्या सगळ्यात पहिले संकल्प घ्यायचा. तुम्हाला 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल रात्री 12 वाजता, 1 दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल रात्री 12 वाजता. सवळं कोणतं घालायचं? निळस वस्त्र पाहिजे का? नाही, तुम्ही कोणतंही सवळं घालू शकता, काही हरकत नाहीये. गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर व्यंकटेश स्तोत्र वाचू नका. तसं वाचू नका. तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तसं वाचायचं. पुरुषांनी पण सवळं घालावं, नाईट पॅन्ट याच्यावर वाचू नये. सवळं घाला, लुंगी घाला, सवळं घाला, त्याच्यावर मग नंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. संकल्प घ्यायचा, हातामध्ये गंध, अक्षता, फुल घ्या. एका जणांना संकल्प घ्यायचा, बाकीच्या जणांना नुसतं बसलं तरी चालतं. संकल्प घेताना म्हणायचं, आपलं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, आणि 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आम्ही करतोय असं म्हणायचं. आजपासून अधिक मासामध्ये सगळ्यात पुण्याचा दिवस आहे. आजपासून करू शकता. रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. खिडक्या वाजत नाही, दारा वाजत नाही, साप येत नाही, भूत येत नाही, काही येत नाही, काही येत नाही. आपल्या मनात भीती येते. खूप लोकांनी मनात भीती भरून ठेवली व्यंकटेश स्तोत्राबद्दल. ती भीतीपासून दूर व्हायचंय आपल्याला. हे केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं आपल्याला. सामूहिक वाचताना 8व्या ओवीपर्यंत, म्हणजे व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषाद्रिपतिरेवच. पहिल्या ओवीपासून चालू करायचं तर लगे 8व्या ओवीपर्यंत. सर्वदेवेक शरणम सर्वदेवेक देवतम समस्त देवेकवचम सर्वदेव शिखामणी. हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आहे. खूप जण म्हणणार, दादा आम्हाला संस्कृत येत नाही, मराठी वाचतो. पण मराठी वाचायला 5 ते 6 घंटे लागतात. त्याच्यामुळे इतक्या वेळ आपलं मन शांत नाही राहू शकत. 5 मिनिटं आपलं मन शांत नाही राहू शकत, तर 5-6 घंटे काय वाचणार तुम्ही? त्याच्याऐवजी संस्कृतमध्ये वाचावं. पहिल्या ओळीपासून तर 8व्या ओळीपर्यंत मी जे सांगितलं, सर्वदेविक शरणम सर्वदेविक देवतम. आणि संस्कृत भाषा सोपी आहे. आपण जर रोज 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 वाचलं तर आपल्याला ती भाषा पाठ होऊन जाईल. आता मला व्यंकटेश स्तोत्र पाठ झालं, पहिले येत नव्हतं येत. उच्चार चुकायचे, लोक नावं ठेवायचे. लोक म्हणतात व्यंकटेश स्तोत्र वाचता येत नाही. लोकांना नावं ठेवू द्या, काही फरक नाही पडत आपल्याला. आपण चुकलं ना, मी रोज वाचायचो, रोज 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 11 वेळा, रोज 21 वेळा, रोज रोज वाचन करता करता आता तरी पण काही शब्द चुकता माझे. परिपूर्ण कोण नाही. आपलं कसं लहान मुलं जेव्हा बोलतात तेव्हा आपलं कसं आवडतं, तसं आहे. बालाजी महाराजांना म्हणायचं, महाराज आम्ही अज्ञानी, मी तर स्वतः म्हणतो मी तर काहीच नाही, मी शून्य आहे, मला काहीच नाही येत, मला व्यंकटेश स्तोत्र येत नाही, मी काहीच नाही, शून्य आहे आपण. तुम्ही करून घ्या, हा शब्द लक्षात घ्या. बालाजी महाराजांना म्हणते, बालाजी महाराज आमच्याकडून करून घ्या. पहिल्या ओळीपासून तर 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र 15 ओव्याचं वाचायचं. संस्कृतमध्येच अनुष्ठान करायचं. 3 दिवसामध्ये 21 वेळा वाचायचे. आपल्याला 21 कॉईन घ्यायचे, म्हणजे मोजण्याला सोपं जातं. ते 21 कॉईन आहे ते पण व्यवस्थित मोजून घ्यायचे. नाही तर काही काहींचं 20 वेळा होतं, 21 वेळा होतं, काहींचं 22 वेळा, 23 असं होतं. मोजून घ्यायचं. नंतर आरती करायची. पंचफणस्करी देवश्री हरी बालाजी महाराजांची आरती, किंवा शेषाचल अवतार तारक तू देवा, बालाजी महाराजांची आरती करायची. तुम्ही बालाजी महाराजांना फळं दाखवू शकता, खडी साखर दाखवू शकता. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. जे 1 दिवसाचं करणार आहे तरी पण 1 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं. गादीवर झोपलं चालतं. 3 दिवसामध्ये दारू, नॉनव्हेज या गोष्टी करायच्या नाही. आजपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे गुरुवारची रात्र, शुक्रवारची रात्र आणि शनिवारची रात्र, म्हणजे त्याचं उद्यापन कधी येईल? रविवारी 12 वाजेच्या आतमध्ये ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचे. आणि त्याच्यासोबत आपलं जे उद्यापन आहे, आपण शिदा वस्त्र द्या. नंतर उद्यापन करताना तांदूळाची खिचडी, हे बालाजी महाराजांना खूप आवडते. तांदूळाची खिचडी साधी, आरती करावी आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या यथाशक्ती दान आहे ते दान द्यायचं ब्राह्मणाला, आणि आपलं उद्यापन ते पूर्ण होऊन जातं. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कोणीही करू शकतं. मी तुम्हाला एक सांगतो, कोणीही करू शकतं. जात पात धर्मपंथ नाहीये, सगळ्या जातीतले लोक करतात असं काही नाही. बालाजी महाराजांची सेवा करायला जात पात धर्म असं काही नाही. आणि जो व्यक्ती
प्रत्यक्ष मूर्ती अवतरली म्हणजे बालाजी महाराज जरी तुमच्या बाजूला उभा राहिले, तुमच्या अंगावर शारे येतात. बालाजी महाराज जरी आणि खिडक्या वाजत नाही. खूप जणांच्या लोकात भीती घातलेली, लोकांनी खूप भीती. कसं भीतीपासून म्हणजे सेवेपासून आपण दूर व्हावं, म्हणजे भीती घातली ना. समजा साप येतात, खिडक्या वाजतात, तर कोणी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणारच नाही. पण मी म्हणतो असं काहीच नाहीये. खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काही नाही. तुमच्या मनातील भीती दूर करा. हा अधिक मास पुढच्या 3 वर्षात येणार आहे. त्याच्या अगोदर आज अधिक मासामध्ये तुमची कोणती सेवा नाही झाली ना, तर या 3 दिवसामध्ये म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं. ही सगळ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे. अधिक मासातील शेवटच्या टप्प्यातील महत्वाची सेवा आहे. एकदा करून बघा काय होतं. अनुभव घ्या, प्रत्येकाने अनुभव घ्या. तुमचा अनुभव तुम्ही घ्या. बालाजी महाराजांनी ह्या सेवेने काय होईल, जो व्यक्ती ही सेवा करेल, ज्यांचं कर्जबाजारीपणा असेल, कोणाचं लग्न जमत नाही, कोणाला घर पाहिजे, कोणाचं घर विकत नाही, आपल्या सगळ्या मनोकामना पूर्णसाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही घरातील सामूहिक सगळ्यांनी करू शकता. तुम्ही 1 दिवसाचं पण करू शकता, 3 दिवसाचं पण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता, काही हरकत नाही. 1 दिवसाचं म्हणजे रात्रीच करायचं. आपण सामूहिक रात्री 9:30 वाजता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणार आहोत. त्या अनुष्ठानाला पण सगळ्यांनी यावं. ज्यांना रात्री जमत नाही त्यांनी 9:30 वाजता अनुष्ठान सगळ्या अनुष्ठानासाठी यावं. 1 दिवसीय करणार आहे आपण. पण ज्यांना 3 दिवसीय रात्री करायचं असेल 12 वाजता, त्यांनी पण प्रत्येकाने करावं. ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ही साधी आणि सोपी सेवा सगळ्यांनी करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.